माझ्या नंतरचा कोड क्रमांक आहे 127. झेप घेतो उंच गगनात उंच घेतो भरारी मावळलेल्या सूर्यानंतर प्रकाश दे दारोदारी विळख्यात तू गुलामीच्या अजूनही तू गुंतलेला अरे बंड कराया सांग आता तुझ्या मधल्या माणसाला एकटा तू फिरताना घे हातात हात सारे एकटा तू फिरताना घे हातात हात सारे वाहू दे वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू दे वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे. मी कोड क्रमांक 121 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेताना विद्यार्थी म्हणून समजून घेताना या विषयावरती माझे विचार आपल्या सर्वांच्या समोर ठेवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास आपल्या डोळ्यासमोर ठेवत असताना इसवी सन 1900 नोव्हेंबर महिना ते इसवी सन 1923 नोव्हेंबर महिना हा बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास जो आहे तो शैक्षणिक प्रवास सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवावा वाटतो. त्यानंतर 1923 नंतर बोधिसत्वापर्यंत त्यांनी केलेला जो प्रवास आहे तो प्रवास मला तुमच्या समोर ठेवावा वाटतो. त्यानंतर बोधिसत्व ते सिम्बॉल ऑफ नॉलेज हा जो त्यांचा प्रवास राहिलेला आहे तो प्रवास आपल्या सर्वांच्या समोर ठेवासा वाटतो. आणि आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना समजून घेऊन कशा प्रकारे आपली कृती केली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार मला मांडाविषयी वाटत असतो. सातारा स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक लाभले. एकीकडे अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात होती आणि भीमरावाला ब्राह्मण आंबेडकर भेटले आणि ब्राह्मण आंबेडकर भेटल्यानंतर थोडासा दिलासा वाटू लागला. एकीकडे अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात होती आणि ह्या शिक्षकांनी बाबासाहेबांना आपलंसं केलं होतं याचं कौतुक बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं. मग अशा पद्धतीनं वर्तुळ परिषदेसाठी जेव्हा हे आंबेडकर गुरुजी इलायतेला निघाले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना एक पत्र कोण लिहितात? हे आंबेडकर गुरुजी लिहितात आणि ते पत्र बाबासाहेबांसाठी फार प्रेरणादायी स्वरूपाचं असतं. बाबासाहेब जगामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून उभे राहतील या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेलं ते पत्र होतं आणि त्या पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या पद्धतीनं वाचलं आणि जतन करून ठेवलं आणि आपल्या आयुष्यामध्ये ते उतरवलं. आणि तत्पूर्वी ही पुढची घटना आहे 1927 साली हेच आंबेडकर गुरुजी दामोदर सभागृहामधील कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर बसले होते तेव्हा तिथं भेटायला आले आणि आंबेडकर यांना भेटायला आंबेडकर गुरुजी आले आणि आंबेडकर गुरुजी आल्यानंतर बाबासाहेब उठून उभा राहिले त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर एका गुरुचा आदर कसा करायला पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक पोशाख देऊन त्यांचा सत्कार केला. अशा प्रकारे शिक्षकाप्रती असणारी त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली होती. मग अशा पद्धतीनं एलिफिस्टन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर रामजी बाबांचं पूर्ण लक्ष भिवावर होतं. याचा उल्लेख सर्वांनी केलेला आहे परंतु मला थोडासा वेगळ्या पद्धतीनं करावा असा वाटतो. या ठिकाणी रामजी बाबाला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव प्रथम आले पाहिजेत असं वाटत होतं मनोमनी वाटत होतं म्हणून त्यांनी मनाशी खुणगाट बांधली होती की मी भिवाला जे भिवा मागेल ते देईल. आणि त्या दृष्टिकोनातून रामजी बाबाची पावलं सातत्याने पुढे सरकत होती आणि भिवा सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भिवा मार्गक्रमण करत होता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या रामजी बाबांना किती गोष्टी मुखपाठ करून घेतल्या होत्या हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. हार्वर्डची पुस्तकं तोंडपाठ करून घेतली, तोडकरकरांची व्याकरणाची आणि पाठ्यक्रमांची पुस्तके तोंडपाठ करून घेतली, गोखलेंच्या अंकगणितातील जेवढी उदाहरणं होती तेवढी उदाहरणं बाबासाहेबांकडून सोडवून घेतली. बाबासाहेब वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत करून घेण्याचं काम रामजी बाबाने या ठिकाणी केलं आणि बाबासाहेबांना हळूहळू अभ्यासाची गोडी लागायला सुरुवात झाली. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. सर्वांना हा इतिहास माहित आहे. आणि 1907 साली मॅट्रिक पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी त्या सत्कारामध्ये त्यांना पुस्तक दिलं आणि नंतर एक शब्द दिलेला आहे तो महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. पुस्तक सर्वांना माहित आहे, गौतम बुद्धाचे चरित्र नावाचं पुस्तक दिलं, ग्रंथ दिला. परंतु त्यानंतर जे आश्वासन केळुस्कर गुरुजींना दिलं होतं की बडोद्याचे जे नरेश आहेत त्या नरेशांकडून मी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी खटाटोप करेन
अशा प्रकारचं आश्वासन केळुसकर गुरुजीनं दिलं होतं. केळुसकर गुरुजीनं बाबासाहेबांना कधी हेरलं होतं? विर्ले बागेमध्ये. बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये असताना विर्ले बागेमध्ये अभ्यास करायचे आणि अभ्यास करत असताना एके दिवशी या विर्ले बागेमध्ये केळुसकर गुरुजी सुद्धा अभ्यास करण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणी बाबासाहेबांची भेट झाली आणि बाबासाहेबांची त्यांनी जाणून स्वतःहून ओळख करून घेतली आणि मग नंतर बाबासाहेबांचा सत्कार केला मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर. आणि सत्कार झाल्यानंतर त्यांना आश्वासित केलं आणि त्या पद्धतीनं खटाटोप करून या केळुसकर गुरुजींनी उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं मोठं काम केलं. बाबासाहेब खूप हट्टी होते, लक्षात घ्या. हट्टी आणि ध्येय निश्चित होते. कुणी जर एखादी गोष्ट करू नको भिवा असं जर मित्र म्हणाला तर भिवा जाणून बुजून ती गोष्ट करायचा. माध्यमिक शिक्षक त्या ठिकाणी भिवावर लक्ष ठेवून होते. मग त्यामध्ये पेंडसे सर असतील. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका दिवशी शाळेला निघालं. अचानक आभाळ उठलं, आभाळ आलं, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडू लागला. माध्यमिक शिक्षण घेत होते. पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मित्र म्हणाले, भिवा आज तू शाळेत जाऊ नको, पाऊस खूप येत आहे. मित्राचं भिवानं ऐकलं नाही. भिवा म्हणाला, मी शाळेमध्ये जाणार. भीमरावला वेलपुट्टीची एक टोपी होती आणि दप्तर होतं. ते दप्तर भीमानं आपल्या मोठ्या भावाकडे आनंदाकडे दिलं आणि भिवा कुठं निघालेला आहे? शाळेमध्ये निघालेला आहे. तो पावसामध्ये धावत 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 धावत